कैटेगरी और प्रोडक्ट का पता चल गया। ठीक है, अपन ने इसको लिंक कर दिया था लास्ट टाइम। दिस इज सब कैटेगरी। सब कैटेगरी को किससे किया था? कैटेगरी को सब कैटेगरी किससे किया था और सब कैटेगरी को प्रोडक्ट से किया था, बिकॉज प्रोडक्ट में अपना सब कैटेगरी की था। अंडरस्टूड? आहे जरा अजून हे स्टार शेप दिसतंय का? हे स्टार स्कीमा वापरले आपण, दिसतंय का? काय एवढं मोठं? ठीक आहे, एक मिनिट होतं, केलं की सगळं होतं, आता एवढं टाइम कशाला घालवायचं? प्रोडक्ट. आणि मला आता सांगा, मेन एक काय म्हणतात रिलेशन, मॅम मला सांगा कशाचं आणि कशाचं होईल. चलो मी तुम्हाला मॅम टेबलचं सांगते. स्क्रीन सेल्स शेअर फॅक्ट आणि नाही प्रोडक्ट केली. कुठल्या किनी होईल? प्रोडक्ट डायमेन्शन. प्रोडक्ट डायमेन्शन म्हणजे मास्टर काय? व्हेरी गुड, हुशार आहे. प्रोडक्ट कीच होणार ना. ठीक आहे. सेल्स फॅक्ट म्हणजे आपलं सेल्सचा डेटा. आपल्याला बघायचंय की ह्या कॅटेगरीचे आपले किती सेल झालेले आहेत. लिंक करायचं ना कॅटेगरी टू. कॅटेगरी आणि त्याच्यावर डायरेक्ट नाही होणार, पण प्रोडक्टनी आणि कॅटेगरीनी इनडायरेक्टली झाले तर आपण ह्याला आणि ह्याला लिंक करून तिकडं विश्वास आणू शकतो. ठीक आहे. तर आता मी काय करते, प्रोडक्ट की आणि इथं प्रोडक्ट. मॅम येस. अरे बोला. नाही केली. सॉरी 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 सॉरी, सगळं विसरते मी आज. एकच मिनिट हा, मी कॅन्सल करते आणि मग परत करते. दिसतंय? सिलेक्ट टॅब टू शेअर. हे करून बघू का? मला ना फुल स्क्रीन का नाही दिसत? फुल स्क्रीन म्हणजे हे जायला पाहिजे, तो साईडला येत नाही. तुम्हाला माहितीये का कसं करतात? मोबाईलचं नव्हतं माझे. काय 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 हे साईडचं हे फुल स्क्रीन यायला पाहिजे ना. हे ऑप्शन येतं बघा मॅम खाली. एक ऑप्शन होतं हे जे आहे ना स्टॉप शेअरिंग, त्याच्या हे त्याच्या मागे तिथे इथे साईडला फुल फुल स्क्रीन. हुशार आहे. नाही ना, नाही तेवढे नव्हतं. नाही रे, ते पण जातात. त्या 3 डॉट मध्ये एक ऑप्शन आहे. 3 डॉट्स मध्येच ऑप्शन येतो. चेंज लेआउट. हां, तर एक्झिट फुल स्क्रीन. नाही नाही ओपन पिक्चर मोड बघा बरं तिथं. तिथं कुठेतरी ऑप्शन आहे बघा. ठीक आहे, नो वरीज. समवन जॉइंट. हां बघा. ऑटो का? नाही नाही स्पॉटलाइट. तूच रे. ठीक आहे ठीक आहे. मी काय दाखवत होते? रिलेशन दाखवत होते. ठीक आहे. आपलं मेन रिलेशन आहे, रेकॉर्डिंग चालू आहे, सेल्स फॅक्ट आणि प्रोडक्ट डॅम. प्रोडक्ट कशाला हवं आहे रिलेशन? मला बघायचंय की ह्या महिन्यात ह्या कॅटेगरीचं किती गेलंय, किंवा हे सब कॅटेगरीचं किती मी सेल केलंय आतापर्यंत. ठीक आहे. मला किती प्रोडक्शन ऑर्डर करावं लागेल म्हणजे माझं नेक्स्ट मंथसाठी फुलफिल होईल सेल्स ऑर्डर्स. ठीक आहे. तर मी काय करणार, हे प्रोडक्ट की प्रोडक्ट डिम मधलं सेल्समध्ये टाकणार. मग हे काय होणार, प्रोडक्ट डिम वन होईल, मेनी सेल्स फॅक्ट होईल. वन प्रोडक्ट की इन डायमेन्शन टेबल अँड मेनी कीज इन सेल्स फॅक्ट. लेजर आहे ना, ते सगळं डिटेल येईल ते प्रोडक्टचं. ठीक आहे. हे प्रोडक्ट नेम टेबल आहे, त्याचं प्रोडक्ट की आहे. सेल्स फॅक्टचं पण प्रोडक्ट की आहे. मेनी टू वन इथं आहे, मेनी टू मेनी आले. प्रोडक्ट डिम मध्ये शीट का आपण ते हे केलं ना डिस्क्रिप्शन. ठीक आहे. नाही ते का रिपीट झाले आठवतं का? आपण प्रोडक्ट मध्ये त्याचं डिस्क्रिप्शन अनुसार रोज केलं आणि पिवोट त्यामुळे ते हे झाले, रिपीट झाले, विच इज रॉंग ना. ठीक आहे. तर मी परत आपल्या ट्रान्सफॉर्म डेटामध्ये जाऊन ते काढते. ते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी होतं ना. काढा. कळलं का ते कशाला आलं रिपीट? डायमेन्शन मध्ये रिपीट नसतं. तर हे तुम्ही पिवोट आणि पिवोट करताना लक्षात ठेवा. डायमेन्शन टेबल असेल तर नका करू तसं. मे बी कॉलम वाईज करा, डोंट डू इट वाईज रो वाईज. ठीक आहे.
पिवोट अनपिवोट आहे का इथं? आहे ना, चेंज फिल्टर ड्रॉ. पिवोट तर मी डिलीट केली इकडून. तुझ्या इथं नसेल मग, माझ्या इथं आहे. स्प्लिट बाय डेलिमिनेटर झालं, आता गेलं. कुठली फाईल होती ती? प्रोडक्ट डेम. प्रोडक्ट डेम. नाव काय होतं? प्रोडक्ट्स होतं. प्रोडक्ट्स ॲडव्हेंचर वर्क्स हायफेन प्रोडक्ट्स. देर आर पेंडिंग चेंजेस. आता बघूया. ठीक आहे, रिलेशन करताना मला ते पण कळालं. ठीक आहे, मी ट्रॅक काउंट केलं की काय गडबड आहे माझ्या इथं. मेन्यू टू मेनी आलं म्हणजे माझं गडबडलं. आता तुम्हाला ते जर हवं असेल तर तुम्ही काय करू शकता, हे मेनी टू मेनी दाखवत होतं ना, टू अवॉइड मेनी टू मेनी रिलेशन या दोघांच्या मध्ये एक टेबल बनवायचं. प्रोडक्ट डायमेन्शन म्हणजे ते प्रोडक्ट मास्टर असेल. तिथं तुम्ही कसं करणार मास्टर? मला सांगा, कुठलं जॉईन केलं की तुम्हाला सगळे युनिक रेकॉर्ड भेटतील? नाही कळालं. तिसरी टेबल बनवायची. जर आपल्याला मेनी टू मेनी रिलेशन आलं आणि आपल्याला ते स्किप करायचंय, पॉवर BI मध्ये 1 to many आणि मेनी टू 1 इज प्रिफरेबल, मेनी टू मेनी इज नॉट प्रिफरेबल. ठीक आहे, तर हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मध्ये एक टेबल बनवावं लागेल. त्यात आपल्याला मास्टर टेबल नॉर्मल टेबल नाही, मास्टर टेबल क्रिएट करावं लागेल. म्हणजे इथं रिपीट होत आहे ना, तिथं रिपीट नाही व्हायला पाहिजे. तर तिथं ते टेबल कसं बनवणार, कुठलं जॉईन वापरणार म्हणजे आपल्याला सगळे स्टॅटिक रेकॉर्ड म्हणजे युनिक रेकॉर्ड भेटतील. असाइनमेंट इनर सांगणार. हा, इनर मध्ये काय येतं? कॉमन मध्ये येतं है ना. करून बघ, मला सांगा. आपल्या प्रोडक्ट मध्ये मेनी टू मेनी म्हणजे आउटर नोड का? म्हणजे नाही, तसं नाही. तुम्हाला क्वेरी नाही समजलं तर तुम्ही एक दिन फटका, हे रिलेशन पण मीच दाखवले. एनिवेज मी तुम्हाला सांगते, तुम्ही ट्राय करायचं जॉईन, मला सांगायचं. आता ते पण तुम्हाला सांगते कसं चेक करायचं. आता हे मी हे केलंय ना, काय केलंय, काढलंय ते. तर मी तुम्हाला काउंट सांगते. तुमचं त्या टेबलमध्ये ते तेवढे रोज आले म्हणजे तुमचं आन्सर करेक्ट असायला पाहिजे है ना. माझं लॉजिक कळालं का? असू दे, नको कळू दे. अरे यार, हे बघ, ह्याच्यामुळे आता ते पण हँड झालं. 293 रोज आहे, तर 293 प्रोडक्ट्स असतील आपल्याकडं. 293 किंवा हे हेडर काउंट करत नाही कर. 293 तर तुमच्याकडं टेबल यायला पाहिजे. आता किती आहे आमच्याकडे? तुम्ही ते काढलं का? तू प्रोडक्ट्स आहे ना. मी तुला काय म्हणतेय, ऐक ना, ते असू दे पिवोट आणि अनपिवोट. आणि जर त्याच्या दोघांच्या मध्ये रिलेशन करायचंय तर कसं आलं, मेनी टू मेनी आलं ना, कारण की प्रोडक्ट नाही करायचं अजून नाही. ठीक आहे, मारणच मी भोकाच दिला. तुम्हाला आता तुम्ही सोडलं तर तुम्हाला नंतर येईल, तेव्हा तिथं मॅडम नसणार आहे. नाही सांगितलंय मी. हा, तुला कळलं ना. थोडंफार अनपिवोटिंग करायचं. अरे पिवोट अनपिवोट केलं ना, अनपिवोट करायचं आपल्याला. पहिले अनपिवोट करायचं, मग डेटा रिपीट होईल. डेटा रिपीट झाले की मग ते मेनी टू मेनी रिलेशन दाखवेल. मेनी टू मेनी रिलेशन दाखवलं की तुला एक थर्ड टेबल बनवायचं. नाही, 1 to many आणि हे सेव्ह. ठीक आहे, आता हे रिलेशन झालं. आता मी चेक करते माझा डेटा. ठीक आहे. अरे यार, का नाही होते ग्रीन? सिलेक्ट नाही का? हा, आता झालं सिलेक्ट. आता मी काय करते, सेल्स आणि प्रोडक्टचं झालं ना. मला बघायचंय प्रोडक्ट कुठे, प्रोडक्ट की माझ्याकडे किती आहे युनिक, हे सगळे आहे. हा, पण ते तुला बघ, हे डिफॉल्ट कुठलं दिलंय त्यांनी, टेबल फॉर्म दिलाय. तुला जर कुठलं दुसरं विज्युअल पाहिजे तर तुला सिलेक्ट करा. असं नाही की मध्ये वाय एक्सेस वगैरे आणि आहे ना, इथं आहे ना, इथे येईल. ते आहे, पण असं डायरेक्ट टाकलं तरी येतं का आपल्याला? नाही रे, असं त्याला नाही कळणार ना तुझ्या मनात काय. तुम्ही काय दिले ट्रॅक केला आता? प्रोडक्ट की
ऑर्डर क्वांटिटी. एवढं गडबड झाली पाहिजे. हा बरोबर आहे ना. ठीक आहे, मला वाटतं तर करेक्ट आहे. ठीक आहे, हे काय आलं त्याला सांगतोय का? मला वाटतं मला सांगतो. ठीक आहे, रिलेशन काय आलं कसं करायचं. ठीक आहे, रिलेशन्स आर इम्पॉर्टंट. रिलेशन नसेल तर तुमचं व्हिज्युअल्स नाही येणार करेक्टली. रिलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, आपण आता एक मी तुला सांगते. तुम्हाला काय दाखवायचं होतं मला? पाय चार्ट. पाय चार्ट. ठीक आहे, पाय चार्ट घेतलं मी इथं, क्लिक केलं त्यावर. आता मी इथं काय करते, लेजंड अँड व्हॅल्यूज आहे ना. व्हॅल्यूज म्हणजे काय असेल? व्हॅल्यूज म्हणजे काय असेल? टोटल असेल. करेक्ट. अमाऊंट म्हणजे इंटिजर्स, डेसिमल ते. ठीक आहे, तर मी इथं घेते ऑर्डर क्वांटिटी. ठीक आहे, ऑर्डर क्वांटिटी किती आहे टोटल आपल्याकडं? 84176 हे टोटल आहे. ठीक आहे, आता मी बघते, मला बघायचंय की कॅटेगरी वाईज मला किती कॅटेगरीचं किती क्वांटिटी गेले. मी काय करणार, हे लेजिन मध्ये टाकणार. दिसलं? आता इमेज मधूनच तुम्हाला कळते. ब्लू वाला म्हणजे कुठले? ऍक्सेसरीज सगळ्यात जास्त पिकलं गेले. ऍक्सेस कॅटेगरी इज द हायेस्ट. इमेज मधूनच कळते, मला काहीच करायची गरज नाही. तुम्हाला जर व्हॅल्यू बघायचे त्याला टिक पण करू शकतो. इथं बघ, इथं टिक आहे ना, इथं टिक आहे ना, हे पण करू शकतो. ऑटोमॅटिक घेईल, तुला ड्रॅग अँड ड्रॉप करण्याची पण गरज नाही. का वेगळं आलंय? नेम की मला माहिती आहे का 001 ऍक्सेसरीज आहे की काय? किती आलं तुझं बघ. अरे सम बघ ना, 5780 तिथे होवर कर ब्लू कलर मध्ये. छोटं आहे तुझं, अजून काय नाही. किती आलं तुझं? तेच नाही येते का? हा ठीक आहे. आता त्याला पण टूल टिप आहे की ते ऑन करावं लागतं. तिथं पण शोधा. खूप हे तुम्हाला जेवढे हे ट्रान्सफॉर्म डेटा वाटले ना, त्यापेक्षा गणलेलं हे बघ, हे येतं ना. आता 2 मिनिटापूर्वी आलं माझं असलं. काहीतरी व्हॅल्यू तुझं डेटा चुकलाय किंवा काहीतरी. आपण काहीतरी कॅटेगरीज मध्ये पण केलं गोल. सगळं गेलंय. 57809 तुझं जास्त आलं. अरे तुझं 84. अरे तुझं चलो ठीक है. सगळे कौन बनेगा करोड़पति. चलो ऑनलाइन तुझं शेअर कर स्क्रीन. चला स्क्रीन करा, शेअर कर स्क्रीन. मला शेअर करायचं. चलो क्वेश्चन. चलो फटाफट कर की. आता तुझं जॉईन करावं लागेल का? हा मला सांग. चलो ठीक. येस, गावला हुशार. चॅट जीपीटी गावला. तेच प्रॉब्लेम आहे, काय केलं नाही त्यांनी. ऋषभ जॉइन. ए ऑनलाइन इसका मेरे को गलती ढूंढ के बताओ. हाँ क्या है? कसं झालंय? स्टॉप प्रेझेंटिंग करते मी. तुझं का नाही आलं? अब बोली. हा ठीक आहे, दाखव. हो ते जरा मोठं कर इमेज आणि जरा होवर कर. अजून ते वरनं इकडनं ओढ ना वरती. अरे गदड्या, हे ग्रे ना दिसतंय ना, ह्याला ओढ ना. हा ओढा. ठीक आहे, आता होवर कर ब्लू वर. स्लो आहे जरा. ओव्हर कर ब्लू. अरे 84106 हे व्हॅल्यू कशाची होती आठवतं का? आता 2 मिनिटापूर्वी दिली व्हॅल्यू. करेक्ट. ऑरेंज वर जा. काय आहे व्हॅल्यू? 057 ऑलमोस्ट सेम. हा नेक्स्ट खाली जा.
तिन्ही इक्वल डिवाइड केलेले आहेत तिने. नाही ना. का 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 चुकले याचं काय असेल रिझन? ऑनलाईन वेटर घेतलंय ना. नाही, काय रिझन सांगा. इकडचं दुसरंच. चला मला तुझं 5 का, मला पार्टी पाहिजे. डेअरी मिल्क डेअरी मिल्क डेअरी मिल्क ऑनलाईन डेअरी मिल्क डेअरी मिल्क डेअरी मिल्क 5 का, किंवा मी गुगल पे करते मला 5. 5 चला मॉडेलिंग मध्ये चला रिलेशन दाखव मला काय केले घोटाळा. बापरे थांबा. ऍडव्हेंचर सेल्स एवढं मोठं दिसेल. थांब थांब थांब. सेल्स आणि किती किती केले बापरे. सेल्स काय काय तर ऑटो झाले तसेच आहेत. कशाला तुला सांगितलेलं ना मी पहिले डिलीट करा. किती कंटाळा डिलीट करायला. एक एक ही जास्त माहिती का काय डिलीट करून करून एनिवेज मला चेक करू दे तुझं. इथं सेल्स आहे आणि इथं कुठे आहे तुझं? अरे काय नाव ठेवले मी कसं चेक करणार? ऍडव्हेंचर ऍडव्हेंचर ऍडव्हेंचर. तुझं मॉडेलिंग मध्ये रिलेशन चुकले ते करून यायचं होते मला दाखवायचे आणि हे मी बघ काय नाव चेंज नाही केले मी. असं ठेवले का डिम पॅक ठेवले ना. प्रोडक्ट डिमाचं टाळायचं का? माझं कॉपी करत होतं ना मी. केलं तुला लक्षात नाही आलं तिने केलं. का? सगळे त्याचं हे नाही केलं का? एनिवेज मला हे परत बघायचंय. तुझं रिलेशन चुकलंय. आय एम शुअर अबाउट इट. म्हणून तुझा डेटा वेगळा आलाय. आणि अजून एक असू शकतं की आपण कॅटेगरीज मध्ये मी एक्स्ट्रा लाईन्स टाकलेले 6, 7, 8 काय फूड आठवतं का? फूड कॅटेगरी ऍक्सेसरीज मध्ये. तो टेबलच गरजेचा नव्हता आपल्याला. काय तुम्ही 7 का 8 टेबल बोललेला. 7च टेबल आहे. कॅटेगरी गरजेचं आहे आणि त्यातच फूड टाकलेलं. हो नाही हो. आणि जर असेल असेल तर माझ्याकडे आहे एवढं आहे. ऍक्सेसरीज वाला कॅटेगरीज म्हणजे ना हो हे बघा पॉइंट हा आहे की 6च होतं ना. हा ठीक आहे. नाही ठीक आहे तुझं चुकलंय. तुझं मॉडेलिंग चुकलंय. 8416 ते आलं ना तेव्हाच मी बघितलं. ठीक आहे. काही केलं नाहीये 4 दिवस. फ्रायडे सॅटर्डे संडे मंडे केले. कुणी केले? मीच केले. असू दे. चलो ठीक आहे. ठीक आहे. आता हे इमेज बघा पाय चार्ट किती इझी. 2च हे आहे आणि फक्त आम्हाला भेटतंय की बघा सगळ्यात जास्त 68% काय ऍक्सेसरीज विकले गेले. त्याच्यानंतर क्लोथिंग सॉरी हा इथे बघ ना. इथे साईडला दिसतंय का ते छोटं ऍक्सेसरीज बाईक्स क्लोथिंग ब्लँक. ठीक आहे. क्लोथिंग तिथं पर्सेंट पण येते 14%. इथं येते 16%. म्हणजे सगळ्यात पहिले हे मग हे 2 मिनिटं. हॅलो ओके बाय. हे ना ओके ठीक आहे. सेकंड नंबरवर डार्क ब्लूचं आहे आणि मग लास्ट आहे क्लोथिंग सगळ्यात कमी. तुम्हाला इमेज बघूनच कळालं तुमचं बिझनेस कुठं हायेस्ट आहे कुठे लोएस्ट आहे है ना. आणि आता सेल्स ऍक्सेसरीज झाले. तुम्हाला कुठलं प्रोडक्शन जास्त करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यासाठी अरेंजमेंट काय करावं लागेल. 1च सेकंदात इमेज मधनं कळालं. राईट करेक्ट. तुम्ही हेच पाय चार्ट किंवा हे सेम तुम्ही ह्याच्यात पण करू शकता. कशात? स्टॉक बार हे बार चार्ट कॉलम बार क्लस्टरला अजून व्हॅल्यू टाकायचे असतात पण ते ठीक आहे. कुठलेही चार्ट यूज करून तुम्हाला जे हवे तुम्हाला जे आवडते किंवा यू थिंक दिस विल बी प्रिफरेबल किंवा एनी डेटा व्हिज्युअलाइज करू शकतो आपण लवकर तर यू कॅन यूज एनी ऑफ इट. पण आता इथं 2 व्हॅल्यूज आहे म्हणून पाय चार्ट आणि हे सगळं झालं है ना. इथं आपण आता अजून एक करूया. एक व्हॅल्यू असेल तर कुठलं चार्ट घ्यायचं? एक कार्ड चार्ट. ऑर्डर क्वांटिटी आठवतं का? ऑर्डर क्वांटिटी ते तुझं गडी गडी आलं. गडी गडी म्हणजे हे आलं काय तुझ्या पाय चार्ट मध्ये 8416 ते वालं इथं आहे बघा. कार्ड म्हणजे काय? आपलं लेबल तुम्हाला कुरिअर मध्ये ते आपण स्टिकर घालतो बघा नेम ऍड्रेस ते असं छोटे छोटे तसेच कार्ड. आपले स्कूल बुक मध्ये आपण हे लावायचो स्टिकर्स तसे कार्ड. एवढं केलं फक्त 84. हा तुम्ही ह्याला पण एक्सपॅन्ड करू शकता. त्याला पण प्रॉपर्टी काय बघू हे तर न्यूली केलं ना. हे दाखव ना कार्ड चार्ट मध्ये वाटतं मला बघायला. खरंच छान वाटतं बघायला. एवढा महागड छाप आहे.
सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी बोलते. हे मी बंद करते, फिल्टर मध्ये नाही, विज्युअल्स मध्ये. कॉल आउट व्हॅल्यूज, टेक्स्ट ॲप सोर्सिंग, डिस्प्ले युनिट. आणि हे कार्डच्यात कधी यूज होतो मोस्ट प्रोबॅबली? त्यांना जर आता केपीआयचं काय असेल, तुम्हाला बघायचं इयरली तुमचं किती झालंय, तुम्हाला फक्त व्हॅल्यू दाखव. इयर एंड मध्ये आपलं मीटिंग्स होतात राईट सगळ्या कंपनीमध्ये, की माझं या वेळेस किती टर्नओव्हर तुम्ही थोडी ना ग्राफ मध्ये दाखवणार, त्यांना फक्त व्हॅल्यू बघायची आहे. फक्त व्हॅल्यू जेव्हा असेल, तुम्हाला चार्ट नाही दाखवायचे, तेव्हा तुम्ही करू शकता. ग्राफचा आहे ते एक स्पेसिफिक रोल आहे. करेक्ट, ते तुम्हाला शिकवायला लागेल. ए हॅलो, खूप ग्राफ्स आहेत, मी सगळे इथंच बसू का? युनिक वाले काही नाही. मी लास्ट टाइम पण असंच केलं, ते सगळ्यांना होमवर्क दिले ते 4-4, ते तुम्ही करायचं, तुम्ही एक्सप्लेन करायचं क्लासमध्ये. तर आपली तर मला वाटतं स्ट्रेंथ कमी आहे आणि ऑनलाईन तर काही येणारच नाही. तर 10 ठीक आहे. ठीक आहे, इथे डिस्प्ले युनिट मध्ये त्यांनी ऑटो घेतलेलं, आपण हे केलं. तर आता हा इथे एकच नंबर दिसतो, यात बाकी काही चेंजेस नाही, एवढंच दिसणार या चार्ट मध्ये. हा, म्हणजे आता अजून एक मंथचं डेटा झालं तर हे इन्क्रीज होईल, तर इथं हे दाखवेल इन्क्रीज वाला, है ना. ह्याला तुम्ही फॉर्मॅट करू शकतात अजून. ठीक आहे, दॅट इज फॉर्मॅटिंग हॅज नो बाउंड्री. तुम्हाला ते इथं ते काय शॅडोईंग करायचे, तुम्हाला बॉर्डर करायचे, त्याला रेड दाखवायचे कारण की एवढं झालंय, एवढं फेलियर आहे, त्याला रेड मार्क करायचं, ह्याला ग्रीन करायचंय, तुम्हाला इथं काहीतरी दुखायचंय, ते खूप काही करू शकता. इथं बघा किती आहे तुम्हाला. व्हिज्युअलायझेशन मध्ये बघा, हे व्हिज्युअल्स आहे, इथं एवढं सगळं आहे. फॉन्ट चेंज करायचं आहे, त्याला बोल्ड, युनिक सगळं इथं सगळं येणार. जनरल मध्ये गेलं की अजून आहे प्रॉपर्टी, टाईल, एफेक्ट्स ते म्हणलं शॅडो वॅडो, फॉर्मॅट, ते सगळं करू शकता तुम्ही. जसं आपण पेंट मध्ये करतो ना, तसं सगळं वापरू शकतो. पण खूप प्रॉपर्टीज आहे, तर तुम्ही मेन शिकून. आता तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण काही सगळं नाही विचारणार, त्यांना माहिती आहे खूप फास्ट आहे. इवन डॅक्स, त्यांना माहिती आहे डॅक्स इज व्हेरी डिफिकल्ट अँड हॅज टू मच. पण बेसिक जसे की ॲग्रिगेट फंक्शन जे आपण एक्सेल मध्ये पण यूज करतो, कुठले असतात? ॲग्रिगेट आपण केलंय इथं. ॲग्रिगेट वर्ड मध्येच आहे. करेक्ट, सम, मीन, मॅक्स, हे मेजर बेसिक विचारतात की ह्याचं डॅक्स लिहून दाखव. समसाठी कसं करणार, मीनसाठी डॅक्स इज नथिंग बट फॉर्म्युला. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते आता. ठीक आहे, कळालं? रिलेशन कळालं, इट्स इम्पॉर्टंट. पाय चार्ट मध्ये रिलेशन म्हणजे व्हिज्युअलायझेशन मध्ये रिलेशन इम्पॉर्टंट आहे, नाहीतर तुमचं डेटा असं विचित्र येणार. ठीक आहे. ठीक आहे, जर मी आता रिलेशन पण काढलं ना, आता पण प्रोडक्टचं मी तुम्हाला दाखव, हे चुकणार मी. मी दाखवलं ना तुम्हाला रिलेशन लास्ट टाइमच डिलीट करून, आपण बघितलेलं मला वाटतं. आता बघा काय झालं, ते इक्वली डिस्ट्रीब्यूट झालं, म्हणजे सगळ्याला सेमच दाखवते. तुझं सगळं वेगळं आहे मला वाटतंय, पण रिलेशनच काहीतरी गडबड आहे, कुठंतरी एक्स्ट्रा आहे काहीतरी. तू ऑटो नाही काढले ना म्हणून. ठीक आहे, ते ऑटोचं काही काम नसतं, ते ऑटो कधी प्रिंट करतो. इकडचं प्रोडक्ट इकडे घेतलं असं चालतं का? म्हणजे वरती खाली चालतं ना रे, ते तर पहिले स्टार्टिंगला सांगितलेलं चालतं, असं काही प्रॉब्लेम. मी काय म्हणतो, आता हे जे आपल्याला ऑटो रिलेशन येतात मॉडेलिंग मध्ये, त्याचं काही कामच नाही, मग ते काय येतात? जनरली असं यूज नाही करत. आता आपण किती म्हणतो AI ChatGPT, पण तिथं लिहिलेलं असतं ना, दिस इज एन AI जनरेटेड डॉक्युमेंट, प्लीज व्हेरीफाय बिफोर युजिंग इट, किंवा प्लीज व्हेरीफाय. आता जी एक ऑटो जनरेटेड स्वतः केल्यावर इट्स ऑलवेज बेस्ट ना, तुला कळतं ना रिलेशन. मी काय ऑटो जनरेटेड आले, मला हे नेक्स्ट टाइम पासून जनरेटेड झालं नाही पाहिजे ऑटो. सेटिंग आहे ना, सेटिंग शोधा. ते मी एकटी का बघतो मला सांग ना, मी सगळं बघायचं आणि तुम्ही फळ खायचं असं थोडी असतं ना. आणि ते एव्हरी टाइम न्यू फाईल क्रिएट करताना पहिलेच करावं सेटअप. आपण जसं पेज साठी केलं, तुला आठवतं डेट साठी एव्हरी टाइम करावं लागतं तसंच. ठीक आहे, ठीक आहे, झालं हे. आणि काय झालं, रिलेशन झालं. मी तुम्हाला पाय चार्ट दाखवलं, तुम्ही उद्या कुठले करणार चार्ट?
असं काही नसतं पाहायचं. झाली ती कव्हर हा. आता पाच chart करू. एक्सप्लेन करायचंय, फक्त करून यायचं नाहीये की असं केलं. आणि आता मी तुम्हाला इथं हे फुल करून दाखवलं. हे 84K होतं ना, तू म्हंटल मला फुल करून दाखवा, तर फुल करून दाखवलं. करेक्ट. तसं तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा फीचर्स, इकडचे एक्स्ट्रा फीचर्स पण करायचे, फक्त चार्ट करून यायचं नाहीये. एक्स्ट्रा फीचर्स म्हणजे कुठले? आता तर सांगितलं शॅडोइंग आहे, हा, त्याला डिमचेक करायचं, त्याला कॅप्शन ते द्यायचं, तर ते करणार आहे. हा ते पण शिकवायचं. ठीक आहे. ओके ठीक आहे. अजून काय? मला अजून एक दाखवायचं होतं तुम्हाला. माऊसनी का दर हे आपलं पाय चार्ट आहे है ना. माझं कुठं गेलं डेटा. इथं कॅटेगरी नेम आहे, मला सब कॅटेगरी पण पाहिजे. इथं टिक करते, दिसतंय का? त्यांनी सब कॅटेगरी वाईज पण तो चार्ट काढा. काय करू? नाही का आलं, परत बोल. तो चार्ट तो गेला नाही. नाही गेला. ओव्हरलॅप झाला. ओ इट्स ओके, हा. मी परत एवढं ठीक आहे. आणि इथं पर्टिक्युलर ते सगळं डिटेल देणार. कॅटेगरी सब कॅटेगरी एवढे, कॅटेगरी नेम. ठीक आहे. नंतर हेच ग्राफ डॅशबोर्ड मध्ये कन्वर्ट होतं ना. हे काय ग्राफ डॅशबोर्ड मध्ये कन्वर्ट हा होतं. एक आता एक हा डॅशबोर्ड खूप घाई सगळे पुढे पुढे जायचे. ठीक आहे. हे पेज 1 मध्ये मी एक 10 विज्युअल्स टाकले, तसेच मी पेज 2 मध्ये टाकले. पेज म्हणजे पहिल्या ज्यात सेल्सचे टाकले, दुसऱ्याच्यात परचेसचे टाकले, तिसऱ्यामध्ये वेअरहाऊसचे टाकले अँड सो ऑन. ठीक आहे. आता त्यांना एक डॅशबोर्ड पाहिजे जिथं एक सेल्स मधनं येते, एक परचेस मधनं येत नाही, एक डॅशबोर्ड मधनं येते, एक त्यांच्या लेजर मध्ये, बँक मध्ये. तर ते तुम्ही कंबाईन करून एक कम्प्लीट डॅशबोर्ड बनवा. ठीक आहे. दॅट इज कॉम्बिनेशन. डॅशबोर्ड इथं नाही बनणार, पॉवर BI. ठीक आहे. झालं हे अंडरस्टूड. सब कॅटेगरी मला अजून एक करायचं आहे. एक मिनिट, नाही सांगत आहे बघा. ठीक आहे. इथं बघा, आता मी इथं ट्राय करते, गेलं ना सब कॅटेगरी पण गेलं. आता हे दिस इज मोर क्लिअर. ते ना काय झालं तर चुकून डिटेलमध्ये झालं, डिटेलमध्ये गेलं मग अशी, म्हणून ते चुकलं. आता इथं मी होवर करते, ह्याला मी क्लिक करते. एक मिनिट, एकच मिनिट. तुम्हाला इथं डिफरन्स कळते का? मी इथं क्लिक केल्यावर इथं 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 पण ते हायलाइट होते आणि बाकीचे ग्रेड आउट होते. तसंच मी इथं केलं तरी होतं. आता इथं ना अजून एक आहे, जर तुम्हाला हे छोटं वाटत असेल, मग अशी याचं वाटत होतं, इथं फोकस मोड आहे. ठीक आहे. हे फोकस मोड आणि हे परत बॅक टू आवर नॉर्मल रिपोर्ट. सब कॅटेगरी तुम्ही ऍड केली ती कुठे रिफ्लेक्ट झाली? ते तेच नाही झाली, पण ते होईल, सांगते. काय मला काय काय होमवर्क नाही, होमवर्क नाही. 58K हे ह्याचं आहे ना, आणि राऊंड केलंय. हे पण चेंज होत नाहीये का क्लोथिंग? एकच मिनिट, मला उलटा करून बघू द्या. हे वर टाकते. हे सब कॅटेगरी, हे सब कॅटेगरी चालेल. एकच होते, कारण की दोनच लेजेंड आणि व्हॅल्यूजच आहे ना. 3 कुठे, XYZ कुठे? हा ते हे क्लस्टर्ड आहे ना, क्लस्टर्ड इथं दिसेल मे बी. स्टॅक हे दिसते 3 वालं छोटं बघा, ते तिकडं इथं आणि इथं. नाही पण इथं आता सब, मला एक मिनिट बघू द्या. अच्छा ठीक आहे, मला अजून एक ट्राय करते. कुठे गेलं? डिटेल मध्ये सब कॅटेगरी नेम आणि कॅटेगरी पण टाकते. जाते का? नाही जाते. डिटेल मध्ये एकच जाते. सब कॅटेगरी नेम आलं,
ऍक्सेसरी झालं, एका टाइमला एकच बघते म्हणजे. लेजेंड मध्ये पण एका टाइमला एकच आहे का? नाही, लेजेंड मध्ये 2 आहे, पण डिटेल. अच्छा ठीक आहे, आता आपण काय करू शकतो, लेजेंड मध्ये एक घेऊ शकतो. शिट, मी काय केलं, आणि इथं मी कॅटेगरी नेम व्हॅल्यूज डिलीट केली मी. वा, हुशार आहे. असं होतं गडबड. कॅटेगरी नेम ठीक आहे, आणि इथं काय होतं आपलं, येस ठीक आहे. आपण काय करू शकतो, सब कॅटेगरी बघू शकतो. तिथं कॅटेगरी नेम येते बघा मध्ये, डिटेल मध्ये येईल, पण त्याचं ते नाही येणार व्हॅल्यूज. ठीक आहे, इथं पण बघा, इथं पण ऍक्सेसरीज आहे, इथं पण ऍक्सेसरीज आहे. मी बघते ते पण. आता याचे ग्राफ बनवतो आपण, ते आपल्या ह्याच्याने बनवतो, म्हणजे आपल्याला काय शो करायचं काय. त्यांचं रिक्वायरमेंट असतं की आम्हाला, किंवा त्यांनी ते लोक डॉक्युमेंट पण देतात प्रॉपर की आम्हाला इथं हे व्हायला पाहिजे, इथं हे पाहिजे. खूप असे कमी कंपनीज असतात. आता बघ, मी म्हणजे आता तू फर्स्ट टाइम असेल तर तुला माहितच नसेल ना कुठं काय दाखवायचं, हे नंबरिंग कुठं दाखवायचं, कुठलं कार्ड यूज करायचं, तर इट इज अ प्रॉब्लेम. पण मोस्टली काय असतं, तसल्या कंपनीला प्रॉब्लेम आहे की ते म्हणतील की करा तुम्ही, तुम्हाला जसं वाटते तर तुम्ही तुमचं लॉजिक लावून किंवा त्यांचं बिझनेस अनुसार तुम्हाला जे वाटतं तर तसं करू शकता. पण मोठे जे कंपनी असतात, जिथं MNCs आहे किंवा मोठे मोठे कंपनीज, तिथं काय आम्हाला असं नाही करत. माझ्याकडं मी काम करणार आहे ना, मला पूर्ण डॉक्युमेंट येतं की भाई हे असं असं करून दे, एवढं तुझं टाइमलाईन आहे, त्या डॉक्युमेंटमध्ये सगळं मेन्शन असतं. तुला फक्त ते फॉलो करून करत जायचं, फक्त तेवढं काम आहे. मोठ्या कंपनीमध्ये, छोट्या कंपनीमध्ये नाही, तुम्हाला देतात तुम्ही करा, आणि मग तिथं क्लायंटला जातं, ते म्हणतात नाही मला असं नको आहे, मला हे पाहिजे, मग परत येतं 10 वेळेस तेच चालत असतं. हा चालतं खरं. आणि पॉवर BI रिपोर्ट्स मध्ये एवढं इझी नाहीये. आपण एक बघतोय, 10-20 शीट असतात, पेजेस असतात एका रिपोर्ट मध्ये. ते करायचं, डेटा चेक करायचं, ते पण टॅब्युलर फॉर्म मध्ये पण असतं डेटा, ते पण चेक करायचं. ठीक आहे, इकडे पण खूप सारे. अरे हा, काय आहे सब कॅटेगरी. ठीक आहे, आता मी इथं क्लिक केलंय ऍक्सेसरीज. एक मिनिट, काय आलं का? ठीक आहे, हो शेट बघा इथं. चलो, इथं माझं पायचार्ट आहे कॅटेगरी वाईज है ना. मी कॅटेगरी सिलेक्ट केली कुठली, ऍक्सेसरीज. ठीक आहे, इथं एक बटन दिसते का, 2 ॲरो, त्याला केलं गो टू नेक्स्ट लेवल. नेक्स्ट लेवल मध्ये त्यांनी मला सब कॅटेगरी वाईज दाखवली. ठीक आहे, हे आता ड्रॉपडाऊननीच करतोय आपण, पण ह्याला अजून एक वे पण आहे. 2 रिपोर्टला एका खाली एक ठेवायचं. जेव्हा हे बघायचंय तर हे इथला ॲरो क्लिक करायचं. हे ड्रिल डाऊन आहे, इथं काय लिहिलेलं, ऍट द लोएस्ट लेवल ऑफ डेटा. अजून काय डेटा असलं असतं लोएस्ट लेवल, तिथं पण गेलं असतं. हा ठीक आहे, आता ऍक्सेसरीजचं दाखवलं. इथं क्लिक करायचं आणि इथं जायचं. आता डबल क्लिक होतं ना, मी आता क्लिक केलं ना डबल क्लिक, आता झालं ते. असं का, मी काही चेंजेस नाही केले बघ. गबरे, मी असं काही चेंजेस तर नाही केले, बट दिस इज व्हॉट आय वॉज ट्राइंग टू डू. ठीक आहे, झालं 2 लेवल. अजून एक करू शकतो आपण, ट्राय करूया. कुठे गेलं, प्रोडक्ट डायमेन्शन. ठीक आहे, प्रोडक्ट डायमेन्शन, प्रोडक्ट की उचलतीये मी सगळ्यात वरती. आलं का? आता हे काय आलं, हे प्रोडक्ट की, बॉटल्स अँड केग्स, ऍक्सेसरी नेम, हे 100% झालंय 477. आणि ह्याच्या खाली काहीच नाही. हे कुठं आलो आपण, हे विच इज दिस लेवल ऍक्सेसरी. अच्छा, डबल टाइम क्लिक झालंय. प्रोडक्ट की 480, ऍक्सेसरीज आहे. मी डबल क्लिक करते म्हणून ते ओके. ह्याचं असं कुठलं प्रोडक्ट की आहे का? नाही, मी इथं डबल क्लिक केले म्हणून ते एकदम लास्ट लेवलला आलं.
बट तू हळू केला, एक सिंगल क्लिक केलं तर व्हायला पाहिजे पहिलं ह्याला, परत क्लिक केलं की सेकंड ह्याला जायला पाहिजे. ठीक आहे, 3 लेवल झाले. आता इथं जेवढे लेवल असतील तेवढ्या वेळा तुम्ही क्लिक करून आत जाऊ शकता. ठीक आहे, इथं बघा आता हे काय आहे, प्रोडक्ट की अँड कॅटेगरी नेम. इथं क्लिक केलं की कॅटेगरी नेम आणि मग सब कॅटेगरी. ठीक आहे, आता दिस इज माय रॉंग, मला असं कॅटेगरी सब कॅटेगरी आणि मग प्रोडक्ट असतं. मी बोलताना पण बोललेले आहे, आठवतं का तुम्हाला? रिलेशन्स करताना पहिलं कॅटेगरी, मग सब कॅटेगरी, मग सब कॅटेगरीच्या आत हे प्रोडक्ट्स. आता हे कुठले आहे? कॅटेगरी आहे. करेक्ट. मी एकदा क्लिक करते, सब कॅटेगरी. करेक्ट आलं आता डेटा, आणि ह्याच्या आत एवढे आयटम्स. करेक्ट. काय आलं? पहिलेवाले डायग्राम आणि ह्यात डिफरन्स काय आलं? ठीक आहे, हे ट्राय करा तुम्ही. ठीक आहे, ऑलमोस्ट देअर. आपल्याला आता डॅक्स सुरू करायचं होतं. ओहो, ठीक आहे. एनिवेज मी मला ठीक आहे, एक दोन छोटे छोटे वाले आहे ना, ते कव्हर अप करूया. म्हणजे आपण, तुम्ही ट्राय करायचा म्हणून मी घेते, कारण की डॅक्स इज डिफिकल्ट ना. मी आत्ताच सांगते, असं तुम्ही मग सांगताल की कोडिंग नाही आहे, कोडिंग नाही, आणि कोडिंग आले खूप सोपं कोडिंग आहे, असं काही एवढं तीर नाही आहे. ठीक आहे, चलो आता मी काय करते, आता हे जे मॉडेलिंग आपण केलेलं, हे मॉडेलिंग आणि डॅक्स रिलेटेड असतं का? जसं की आता माझं हे चुकलंय, तर डॅक्स केल्यावर चुकणार का माझं? नाही. आता हे तुझं डेटा आलाय, हे डेटा आणण्यासाठी तू डॅक्स करतोय. आता हे काय क्वांटिटी आहे, तुला जर हे दिलं नसेल ऑर्डर क्वांटिटी, आणि हे म्हणजे आता हे कसं असतं, ऑर्डर क्वांटिटी आहे ना, ह्याला आपण कुठं तरी चेंज करतो. कुठे गेलं हे? खूप मला हेच आणावं लागलं नुसतं. ठीक आहे, इथं मला ऑप्शन आहे की मला सम पाहिजे, ॲव्हरेज पाहिजे, काय पाहिजे ऑर्डर क्वांटिटीचं. करेक्ट. हे मी चेंज करू शकते, है ना. दिस इज चेंजेबल. बट मला फिक्स्ड सम पाहिजे, ते चेंजच नाही व्हायला पाहिजे, ते नेहमी तसंच हवं. हे तर ते फिक्स्ड चेंज करा. आता काय होतात ना, क्लायंट लोक खूप दे आर नॉट फॅमिलियर विथ पॉवर BI. ते लोक इथं काहीतरी करणार आणि हे चेंज करणार आणि आपल्याकडे येणार. आणि हे तर एवढं कमी कसं आहे, डेटा चेंज झाला की त्यांचं BP सगळं शूट होतो. हे काय झालंय, तर घडी ते काय करणार, इथं काहीतरी चेंज करणार म्हणून हे होणार. आपण पूर्ण रिपोर्ट बघणार, आपल्याला पण करणार नाही, पण आपल्या रिपोर्टमध्ये बरोबर आहे, पण त्यांच्या इथं का नाही आहे. तर मग हे असे जे गोष्टी असतात जे त्यांना फिक्स्ड हवे, ते तुम्ही क्रिएट करून फील्ड जिथं कंपल्सरी समज असणार. डॅक्स मध्ये केलं तर ते लोक काय डॅक्स मध्ये जाऊन चेंज करणार का? करेक्ट नाही करणार ना. आपण हे मग हे सेम व्हॅल्यू डॅक्स मधने पण आणू शकतो. सेम व्हॅल्यू म्हणजे काय, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी. ठीक आहे, एक्सेल मध्ये करतो आपण सम ऑफ कॉलम ए, सम ऑफ कॉलम बी. सेम तसंच आहे इकडं, फक्त आपल्याला ते फील्डचं नाव द्यावं लागेल. ठीक आहे, आता आपण ते बघूया. ठीक आहे, मी इथं पहिलं जातीये, इथं आपल्या सेल्स फॅक्ट आहे. करेक्ट. ओ माय गॉड, मला ह्याचं पण ठीक आहे, मी हे डिलीट करते. ठीक आहे, माझ्याकडे आता ऑर्डर क्वांटिटी आहे, मला काय पाहिजे, सम पाहिजे. ठीक आहे, आता इथं बघा, जर तुम्ही इथं, आता मी कुठे पॉवर क्वेरी मध्ये आहे का? नाही, मी पॉवर डेस्कटॉप मध्येच आहे, पॉवर क्वेरी मध्ये नाहीये. मी पॉवर डेस्कटॉपच्या टेबल व्ह्यू मध्ये. करेक्ट. आता इथपर्यंत माझा डेटा क्लिअर होऊन आले, पण मला आता काय पाहिजे, मला सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी पाहिजे. मला ते रो कॉलम मध्ये हवंय का? सगळ्या रो साठी हवंय का? नाही. करेक्ट हो की नाही?
ऑर्डर क्वांटिटी सम 8416 सगळ्या रोला तेच दाखवायला हवं का? नाही ना, रिपिटेटिव्ह डेटा कशाला? आपल्याला फक्त एक त्याचं डेटा हवे, कॉलम मध्ये नको. कॉलम मध्ये हवा असेल तर इथं आपण जाणार, इथं दिसतंय न्यू कॉलम, जसं तिथं होतं पॉवर क्वेरी मध्ये सेम न्यू कॉलम, क्लिक. ठीक आहे, इथं वरती दिसतंय काय दिलं त्यांनी मला, कॉलम इक्वल्स टू, मी इथं लिहिते टेबल काइंड ऑफ, म्हणजे इथं टेबल व्ह्यू मध्ये आपण डॅक्स म्हणजे काय फॉर्म्युला मी स्टार्टिंगला सांगितलं, आता ते डॅक्स लिहिणार आहे मी छोटं. सम क्वांटिटी मी नाव लिहिते फील्डचं, इक्वल्स टू काय असेल, फॉर्म्युला काय असेल, आपल्याला काय करायचंय, टोटल करायचंय. टोटल म्हणजे काय, सम. इथं काय लिहिणार मी, सम. मी जसंही सम लिहिलं त्यांनी त्याच्या ह्याला काय म्हणतात, इंटेलिसिस, म्हणजे ते ऑटोमॅटिक पॉपअप करतं. तुम्ही कोणी .NET केलंय का, VB.NET शिकलंय का, त्यात पण असंच असतं कोडिंग, काही टाईप केलं ना ऑटोमॅटिक येतं. आपल्याला काय लक्षात ठेवण्याची गरज नाही, ह्याचं सिंटॅक्स लक्षात ठेवण्याची गरज नाही. ठीक आहे, आता सम मला समच वापरायचंय, मी सम वापरते आणि त्यांनी बघा वरती मला पॉवर BI सांगितलं ऍड ऑल द नंबर्स इन द कॉलम. तुम्हाला जे क्वांटिटी ऍड करायची आहे ना ती ऍड करा. आता माझी कुठली क्वांटिटी आहे ती, ऑर्डर क्वांटिटी. कुठल्या टेबल मध्ये आहे ती, सेल्स फॅक्टच्या. माझ्या कॅलेंडर टेबल मध्ये आहे का, सेल्स फॅक्टची आहे ना, तर मी इथं काय लिहिणार, सेल्स फॅक्ट, आणि इथं शोधणार ऑर्डर क्वांटिटी, क्लोज आणि एंटर केलं की इथं माझं क्रिएट झालं का, आलं, क्वांटिटी पण आलं. ठीक आहे, मी काय केलं, सम यूज केलं. हे छोटं एक फॉर्म्युला आहे ना. आपण जे जे ट्रान्सफॉर्मेशन केलं ना ते इथं तुम्ही करू शकता, जर तुम्हाला ते फॉर्म्युला आलं तर. रिमूव्ह काय स्प्लिट होतं ते तुम्हाला जर फॉर्म्युला माहित असेल तर इथं येईल ते. ठीक आहे, मी अजून एक न्यू कॉलम, स्प्लिट नाही आहे का, अजून काय होतं, मर्ज नाही, अजून हा ऍव्हरेज, मिन, मॅक्स, ते सगळे ऍग्रीगेट जे जे फंक्शन आहे ना ते सगळे. डेट असेल, डेट आहे बघा, इयर काढलेलं ते करू शकता. इथं इयर काढलेलं आपण आठवतंय बर्थ डेट मध्ये, ते सगळं तुम्ही करू शकता. इथं करू शकता. हा, आता हे मी ऍड कॉलम केलं तर करेक्ट, कुठलं हे नाही हा, ते पहिलंवालं सम वालं. आता काय होतंय, रिपिटेटिव्ह डेटा इथं स्टोर्ड आहे, गरज नाही ना मला. हे इथं कॉलम ऍड केलं म्हणजे माझी फाईल मोठी झाली, पॉवर BI ची PBX फाईल मोठी झाली म्हणजे जागा खाणार आणि ते स्लो रन. ठीक आहे, तर ह्याची गरज आहे का इथं, नाही गरज. तर पण आपल्याला हे डेटा हवंय, तर देर इज वन मोर वे, दॅट इज कॉल्ड ऍडिंग मेजर्स. ठीक आहे, इथं टेबल्स दिसतात ना तुम्हाला सगळे, आपण जे यूज करतो. इथं 3 डॉटचे क्लिक करा, इथं बघा न्यू मेजर्स न्यू कॉलम, इथं पण आहे न्यू मेजर्स न्यू कॉलम. Instead of adding a column, we can add new measure. ठीक है, कारण की this will, if you increase the column, it will increase your file size. ठीक है, आणि हे आपण पॉवर क्वेरी मध्ये नाही केलं, इथं केलंय. ठीक आहे, एकदा ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे पॉवर डेस्कटॉपला आलो की, हे मी डिलीट करते. आता आपण पॉवर क्वेरी मध्ये करू शकतो, पॉवर क्वेरी मध्ये आपण केलंच आहे ना. नाही हे तुम्ही म्हणजे मोर हे काय म्हणतात त्याला, सम, आणि आता काय फंक्शन वापरलं, मर्ज स्प्लिट, तर तुम्ही कुठलं मॅक्स, मिन, आता जस्ट नाव ते एम वर काय मेजर हे पॉवर क्वेरी मध्ये नाही करू शकत, नाही, इथं आलं. ठीक आहे, आता झालं हे. आता मी न्यू मेजर सेम मी 8416 ते आहे ते इथं तुम्हाला करून बघते. इथं पण आहे, तिथं पण आहे, तुम्ही कुठं इथनं पण करू शकता, इथं पण करू शकता. ठीक आहे, इथं क्लिक करते, न्यू मेजर. ठीक आहे, सेम आलं, सेम लिहिणार मी, सम क्वांटिटी इक्वल्स टू सम, एंटर झालं ते. अरे माथा, something went wrong. What went wrong? I'm interested in.
काय झालं, नाही झालं का? मेजर पण नाही झालं का? अच्छा बरं झालं, जाऊ दे. न्यू मेजर, ठीक आहे. काय लिहिते मी? सम क्वांटिटी इक्वल्स टू सम, ठीक आहे, आणि सेल्स फॅक्टचं ऑर्डर क्वांटिटी, ठीक आहे. तुम्ही इथं जर ऑर्डर क्वांटिटी नाही सॉरी अमाऊंट दिलं नसेल तर ऑर्डर क्वांटिटी इंटू काय म्हणतात युनिट प्राइस तसं पण करू शकता. फॉर्म्युला इंटू मल्टिप्लाय डिवाइड सगळं करू शकता. ठीक आहे, आपण बघूया. झालं? इथं झालं का कॉलम ऍड? नाही. काय चेंज झालं पण चतुर लोक सांगा. शातीर शातीर चतुर नाही. 8 4 जी आहे ना ती व्हॅल्यू आपल्याला मिळाली. कुठं? कुठं? व्हेरी गुड, हुशार. झोपला नाही आज. आलं इथं? ठीक आहे. ह्याचं डायग्राम बघा कसं आहे. ह्यानी आपल्याला ओळखू शकतो की हे मेजर आहे. हे डायग्राम बघा, ह्याचं वेगळं आहे. समचं बघा, ऑर्डर क्वांटिटीचं कसं. ठीक आहे. तरी जर तुम्हाला हे इथं नाही ठेवायचं आहे, बेस्ट प्रॅक्टिस सांगते आता मी. ऑफिस म्हणजे जे कॉर्पोरेट वर मेजर्स जे आहे ना, एक वरती टेबल बनवून, वरती म्हणजे टेबल बनवून त्यात टाकायचे मेजर्स. कारण की इझी आहे ना, आपण जाऊ शकतो तिथं जायचं आणि चेक करायचं. एक टेबल मध्ये एक ब्लँक टेबल. आता ते करूया आपण. ब्लँक टेबल म्हणजे एक टेबल बनायचं आणि त्यात स्टोअर करायचं. बिकॉज इट इज इझियर ऍक्सेसिबल. आणि हे कॉर्पोरेट वन मध्ये करतो युजली, कारण की इट डिफरेन्शिएट्स ना तुमचे नॉर्मल कीज आणि मेजर्स. मेजर्स आपण केलेले असतात ऑलवेज, म्हणजे ते काही फॉर्म्युला चेक करायचं आहे आपल्याला का रॉंग येते तर आपण तिथं जाऊन लगेच चेक करू शकतो. टेबलमध्ये जायचं मग शोधायचं. इट्स बेटर वी क्रिएट अँड कीप इट इन अ सेपरेट टेबल. ठीक आहे. आता ते बघूया कसं करायचं. हे झालं मेजर. कळालं तुम्हाला? इट इज ऑलवेज बेटर टू डू मेजर इन्स्टेड ऑफ ऍडिंग कॉलम, कारण की ऍड कॉलम विल इन्क्रीज द फाईल साईज अँड स्पेस. आता तिथंच परत टेबल टूल्स मध्ये न्यू टेबल आहे. करेक्ट. न्यू टेबलला क्लिक करते मी. हे आपण सेम तिथं पण केलं. न्यू टेबल आपण एंट्री ऍड केली ती आठवतं का? इथं मी फक्त लिहिते मेजर्स, ठीक आहे, आणि एंटर. इथं काहीच नसतं लिहायचं. केलं झालं ना टेबल, पण असं का झालं? इथं आलंय टेबल, त्याचं नाव चेंज नाही झालं. नाही नेम, मी नेम हे ठेवलेलं ना मेजर्स. ठीक आहे. मेजर्स द नेम कैन नॉट बी रिजर्व स्ट्रिंग. अच्छा, मेजर हे आहे ना, ते यूज करते ना पॉवर BI हे की. ओके, तू जसं बोलशील तसं. बस झालं. सेव्ह. ठीक आहे. त्यात एक बाय डिफॉल्ट एक कॉलम आले, पण मी काय करते आता हे सम क्वांटिटी माझं इथं टाकते. नाही गेलं. अच्छा ठीक आहे, सॉरी, असं नाही करायचं. हे सिलेक्ट करायचं. ठीक आहे. हे मेजर इथं वरती बघा, मेजर टूल्स मध्ये नेम, होल नंबर, होम टॅग, होम टेबल, इट इज सेल्स फॅक्ट. मला मेजर्स, एम मेजर्स. ठीक आहे. आता हे इथं आलं आणि मग वी कॅन डिलीट दिस कॉलम. कुठे है भाई? हाइड नहीं, रीनेम नहीं, डिलीट करना है मेरे को ये वाला. इसको सिलेक्ट करके डिलीट है क्या? अरे व्हाट रबिश. नाही होईल. कशाला नाही होईल? काही काय रिपोर्ट हाइड कोलॅप्स. त्या कॉलमवर राईट क्लिक करा बरं तिकडे. नाही इथं नाही. कुठं कॉलमवर? इकडे कॉलम लिहिले ना. हे ते नाही मग तिकडे ते वाले. नाही इथं नाही करू शकत ना. डिलीट ग्रेड आउट आहे काहीतरी असेल. ठीक आहे, बघूया. होमवर्क तुम्हाला मला नाही, तुम्हाला. ए मेजर्स इथं measures. That's it.
ठीक आहे, एनिवेज जाऊ दे, बघूया नंतर. रो नाही, ऍड कॉलम टू यूज स्पेशल कॅरेक्टर्स कॅल्क्युलेटेड. हे ना मला जेवढं आठवतंय ठीक आहे, बघूया. अजून एररच दाखवते ते. ठीक आहे, एनिवेज ठीक आहे. हे इथं आज सेव्ह करायचं. अजून एक, जर तुम्हाला हे आता तुम्ही सगळे टेबलचं करताल, ऑर्डर आहे, परचेस आहे, सेल्स आहे, सगळे असे, तुम्हाला हे सेल्स आहे ना आपलं एक सब फोल्डर बनवायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता, पण ते इथे नाही करणार, तुम्ही बाहेर करणार. डिलीट फ्रॉम मॉडेलचा ऑप्शन बाकी कॉलमला येते, त्यालाच येत नाही. काहीतरी चुकलंय माझं फॉर्म्युला. इथं बघ, इथं रेड दिसतंय ना, ह्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम आहे. चेक करूया तरी नंतर. ह्याचं सिंटॅक्स तर सेमच आहे, अजून काही नाहीये इथं. हे बघूया आपण, हे इथं नाही होणार. रेडची दाखवते तेच तर नाही. काय रेडचं काय? रेड चुकीचं असेल ना. नाही रे, ते रेडचं पॅरेंथेसिसला असतं, फॉर्मॅट असतं सगळ्यांना. काय चुकते तो एरर नाही लिहिलं का? इथं टू यूज स्पेशल कॅरेक्टर्स इन अ कॅल्क्युलेटेड टेबल नेम. अच्छा, अरे गदड्यांनो, एम डॉट डॉट म्हणजे काय? डॉट म्हणजे काय? स्पेशल कॅरेक्टर झालं ना ते, म्हणून. आता होईल, आता येईल डिलीट. कुठे? हा, इथं असेल किंवा बाहेर असेल. आता दिसलेलं ना. ठीक आहे, येईल पण बघू. आता एक एरर झालं तर दुसरं पण होईल. थांब रे, तू काय फिल्टर्स नाही, इथं नाहीये. एनिवेज, मी तुम्हाला काय सांगत होते, सब फोल्डर ते उद्या किंवा तू चॅट जीपीटी यूज कर. तुम्ही होमवर्क घेतो मला. तू चॅट जीपीटी वापर. मी काय बनवत होते, सब कॅटेगरी है ना, सब कॅटेगरी. आता मला काय करायचंय, मेजर्स मध्ये एक फोल्डर बनवायचे सेल्स, त्याच्या आत सम क्वांटिटी ठेवायचे है ना. इथं जायचं, क्लिक झालं का हे, आणि मी बाहेर आहे, करेक्ट. इथं विज्युअल्स मध्ये, अरे व्हॅल्यूज ऍडेड ड्रिल डाऊन नाही. फिल्टर डिफॉल्ट कुठे आहे? मी काय हे वरती का सिलेक्ट झालंय असं? बिकॉज इथं सिलेक्ट केलंय. ठीक आहे, मेजर्स सिलेक्ट करते. फिल्टर्स ऑन दिस पेज. एकच मिनिट गाईस, मला एक छोटंसं काम करू द्या. हा, आता गेलं ना. डिफॉल्ट नावाचा एक पॅरामीटर असायला पाहिजे. मला खूप होमवर्क आहे. खूप जर ऍड टू फील्ड, सिलेक्ट मेजर्स, क्विक डिलीट फ्रॉम मॉडेल. नाही रे, मी इथं बघू दे मला. इथं नाही येणार, बाहेरच येणार ते सब फोल्डरचं. मॅट पेज, टाइमपास तुम्ही पण शोधा की, साइड बाय साइड. टेबलच क्रिएट नाही केला. वाह, अरे पण शोधा ना, चॅट जीपीटी वापर. काय शोधायचं? सब फोल्डर बनवायचंय मेजरच्या आत. पेज इन्फॉर्मेशन टू मॅट पेज, व्हॅल्यूज ड्रिल थ्रू. काहीतरी चुकतंय माझं. हे छोटे छोटे असतात ना, याला खूप
यू कांट क्रिएट सब फोल्डर म्हणते. Open model view, go to modeling by clicking on select the table, select the field or measure, click on select model. Prompt काय सांगू तू? How to create सब folder after creating a new table in Power BI. कुठे कुठे टाकलं? न्यू टेबल मध्येच करायचं ना आपल्याला. मेजरचा नवीन टेबल ना आपला. आता पॉवर बीआय सांगू मी पेजेस म्हणून क्रिएट केले. नवीन टेबलच क्रिएट केले आपण. तसं नाही होणार ते, काहीतरी चुकलं. एनिवेज बघू मग. होत नाहीये मला ते दिसत नाहीये. इथं इथं यायला पाहिजे डिफॉल्ट फोल्डर. बाकी कशाला येतोय का? शिकतोय. फोल्डर पण येत नाहीये मला सर्च मध्ये. ओ माय गॉड. ठीक आहे. आणि काय बघायचं अजून बोला. काय बघायचं? ठीक आहे. आता काय केलं आपण मग? असू दे, मला तू आठवण कर. हा मी करतो. आपण करूया. पण ते रिलेशनचं तू करणार आहे, तुझं मिस्टेक. हा मॉडेलिंगचं करतो. हा तू करायचं. ते लेक्चर अपलोड फक्त थोडं लवकर करा सकाळी. कसलं आवडतं ते? कसलं मॉडेलिंगचं झालंय हे? मॉडेलिंगचं नाही आज. तिकडचं कॉपी काढून नाही करायचं. हे नाही करायचं. कॉपीच करणार आहे. ठीक आहे. अजून एक असाइनमेंट ते करायचं. आणि इयर कॉलम करायचं इथं. कुठं? इथं. अजून एक दाखवते. चला उद्या करूया, कारण की त्यात खूप सारे हे आहेत. करायचं का आता? ठीक आहे. आपण आता न्यू टेबल क्रिएट करणार. आता आपल्याकडे कॅलेंडर टेबल होतं एक. ठीक आहे. पण मे बी आपल्याला दिलं नसेल, तर आपल्याला काय करायचं? न्यू क्रिएट करायचं. ऑटो जनरेट. तू क्रिएट करून दे मला कॅलेंडर. माझ्याकडे डेट पण नाहीये, काहीच नाहीये. ठीक आहे. तर त्याला एक डॅक्स फंक्शन आहे. ठीक आहे. डॅक्स फंक्शन आहे, स्टँडर्ड आहे त्याला. आपण ते पहिले रीड करूया. ठीक आहे. कसे दिसतंय? नोटपॅड मध्ये टाकते आणि मग रीड करूया. ठीक आहे. इथं काय आहे आता? कॅलेंडर युजिंग डॅक्स. हे काय झालं? टेबल नेम झालं. ते काय करणार आहे? ऍड कॉलम्स. हे काय फंक्शन आहे? एक्झिस्टिंग फंक्शन आहे. ऍड कॉलम्स म्हणजे काय करणार? कॉलम्स ऍड करणार. कुठले कॉलम्स ऍड करणार? पहिले हे वाला, सॉरी हे कॅलेंडर ऑटो. मी काय म्हटलेलं? ऑटो जनरेट करणार. ते काय ऑटो जनरेट करणार? कुठलं कॉलम करणार जनरेट ऑटो? कुठला कॉलम नाही. ओके. एनिवेज ऍड कॉलम. कॉलम मध्ये किती कॉलम येतील? आपण हे रन केल्यावर किती येतील? 1 2 3 4 5 6 7 8 9. रॉक. किती येतील? 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि हे वरचं 10. हे आता मला सांग, इयरचं काय फॉर्म्युला? इयर कॉमा डेट. डेट कुठे आहे? तर ते पण पाहिजे ना. मगच इयर येईल, मगच क्वार्टर येईल, मगच नेम येईल. सगळं डेटवरच आहे ना. सगळे फॉर्म्युला ह्याच्या खाली डेटचे. आणि हे डेट कसं येणार आहे? ऑटो जनरेट होणार आहे. पॉवर बीआय आपल्याला ऑटो जनरेट करून देणार आहे. गुड पॉइंट. कशावरून? ते काय करणार? आपण आतापर्यंत जे जे अपलोड केलं ना डेटा, तिकडचं लिस्ट आणि मॅक्स डेट ते करणार आणि त्याच्यानुसार देणार. आपल्या डेटामध्ये असणार आहे. ऑब्विसली कुठं ना कुठं आहे ते. कशात? सेल्स मध्ये असेल किंवा कस्टमर मास्टर मध्ये असेल, है ना. कुठेही असू शकतात. ठीक आहे. कळलं हे? 10 कॉलम्स कसे येतील? ठीक आहे. इथं बघा, आता तुम्हाला जे असाइनमेंट दिलं तर इयर, ते पण इथंच आहे. इयर आहे, क्वार्टर आहे, मंथ नेम आहे. ठीक आहे. हे सगळं त्यांनी मर्ज केलंय. आपण आता जे बघितलं ऍड कॉलम सम करा म्हणून, ते आपण काय केलं? एकच फॉर्म्युला बघितलं. सम क्वांटिटी इक्वल्स टू आणि फॉर्म्युला.
इथं त्यांनी मल्टिपल फॉर्म्युला मर्ज करून इथं एकच ह्याच्यात टाकले त्यांनी ऍड कॉलम्स. तुम्हाला जेव्हा असं मल्टिपल कॉलम पाहिजे, सम पाहिजे, मग मीन पाहिजे, मग मॅक्स पाहिजे, तुम्ही असं फॉर्म्युला करू शकता. छोटे छोटेच असतात, त्याला फक्त आपण मर्ज करून मोठे करतात आणि मग आपल्याला टेन्शन येतं. ठीक आहे. तर रीडिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आता आपण हे बघा, हे घेते मी, कॉपी करते, काही नाही करणार मी जास्त. इथं मी कुठं जाणार, इथं आहे मी ऍड न्यू टेबल, पेस्ट. आता हा तर तुमच्याकडे फॉर्म्युला रेडीमेड होता, ज्याच्याकडे नसेल तो काय करणार? अरे तुम्हाला हे सगळं फॉर्म्युला यायला हवं. तेच इयरचं काय एवढं अवघड आहे. इयर इक्वल्स टू डेट, फक्त हे ऍड कॉलम आणि हे एक दुसरं आहे, बाकी सगळं कॉमन आहे आणि इझी आहे. तुम्हाला मंथ येत नाही काढता डेट फॉर्मॅट मध्ये, तुम्ही कुठलं बॅकग्राऊंड आहे? हा, म्हणून येत नाही. ठीक आहे, सॉरी. तुम्ही जर ह्याच्यात असलं असतात कोडिंग बॅकग्राऊंड तर आलं असतं. आता जे पीपल आहे नॉर्मल, जे कोडिंग बॅकग्राऊंड, त्यांना माहिती आहे हे छोटं छोटं DDMMYY असतं. तर तिथं फॉर्मॅट लिहायचं, डेट द्यायचं, मला MM पाहिजे तर MM लिहायचं, ते देतो. किंवा ते फॉर्मॅट असतं डे मंथ इयर. 2 दिलं तर मंथ देणार, 3 दिलं तर इयर देणार, 1 दिलं तर डे देणार, 0 1 असे असतात फॉर्म्युला प्री डिफाईन्ड. तसं देते माहिती मला आहे, ते देते. ठीक आहे. हे केलं मी. आता मी टेबल नेम केलं डॅक्स कॅल, एंटर करतेय. आलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे डेट बघा त्यांनी ऑटोमॅटिक क्रिएट केलं. आता हे तुम्ही शोधायचं, हे तुमचं होमवर्क. 1910 हे डेट आहे का कुठं? 37 पासूनच का सुरू केलं त्यांनी डेट? 1910 हे डेटामध्ये आहे का चेक करायचं. 3 असाइनमेंट आहे, देईलच पण काय. ठीक आहे. ओके, कळलं? ओके, डन. डॅक्स आता शेअर करते ऑनलाइन. एनी डाउट्स ऑनलाइन? ठीक है, मैं स्क्रीनशॉट ये लेती हूँ. काय काय आहे ना, अरे ते प्रिंट स्क्रीन लेती हूँ. 2 मिनिट. तुम्ही अटेंडन्स देत नाही आहे. मी सांगेल सरांना, एक पण अटेंड नाही केलं. मला काय, माझं काम काही नाही माहित. मी सांगणार ना, माझ्या बोललेलं मत आहे की नाही. त्यांनी काय होतं दिसल्यावर. ठीक आहे, तुमच्या घराचे कोणी आले तर मी सांगणार, टवळगिरी करत होते, आले नाही. त्यांना पण सांगणार आम्ही, चेक करा. मी नाही देणार. चलो बाय गाइस, बाय.